कधी विचार केलाय का हा रस्त्यावरती पांढरी पट्टी का दिलेली असते? जसे की आपण याला ब्रोकन लाईन म्हणतो. जसे की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे. ब्रोकन लाईन का दिली जाते? परत एक डॅश लाईन पण म्हणतो आपण त्यालाच. याचे कारण काय आहे त्याचं? फक्त शोला दिलेले असते का? याच्या मागे पण फॅक्ट आहे. चला मी तुम्हाला सांगतो आज. ब्रोकन व्हाईट लाईन म्हणजे काय? बघा, ओव्हरटेक आणि लेन बदलण्याची परवानगी आहे का नाही हे पट्ट्यांनुसार ठरतं. 3 प्रकारच्या आपल्याकडे पट्ट्या असतात. पहिली पट्टी असते ब्रोकन व्हाईट लाईट, जसे की तुम्हाला दिसते फोटोमध्ये. बघा, गॅप सोडून जे पांढरी पट्टी असते तिथं आपण लेन बदलू शकतो, पण ओव्हरटेक पण करू शकतो. ट्रॅफिक जिथे कमी असते तिथंच ही पट्टी दिलेली असते. आणि सिंगल कंटिन्युअस पट्टी कुठे दिली असते, सलग कंटिन्युअस असते, नो ब्रोकन लाईन. तिथं आपण लेन बदलू नये, ओव्हरटेक करू नये, कारण त्या भागामध्ये ॲक्सिडेंट चान्सेस खूप जास्त असतात. सिग्नल जवळ बघतो, जिथं स्पीड ब्रेकर असतो, जिथं जंक्शन असतो, त्या ठिकाणी आपल्याला हे सिंगल लाईन कंटिन्युअस दिसते. डबल कंटिन्युअस लाईन कुठे असते? डबल कंटिन्युअस सलग लाईन जिथे तिथं असते की कडक बंदी असते, तिथे ओव्हरटेक आपण करू शकत नाही, लेन सुद्धा चेंज करायची नाही. तिथं हाय स्पीड रोड असतात एकदम, आणि तिथे ॲक्सिडेंटचे खूपच चान्सेस असतात, म्हणून तिथं कंटिन्युअस डबल लाईन दिलेली असते. रस्त्यावर ही गॅप पांढरी पट्टी दिसणारी हे 90% लोकांना माहीतच नसतं. जर हा व्हिडिओ खूप आवडला असेल तर नक्की आम्हाला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.